म्हणजे मला तर असं वाटतंय की मराठा आरक्षण 40 वर्षानंतर मृगजळ ठरतंय का काय? मृगजळ म्हणजे काय? वाळवंटामध्ये हरणांना पाणी दिसतं पण प्रत्यक्षात पाणी नसतं. IIB के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIB नांदेड और लातूर। दर्शक हो, आपण बघतोय की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो, वेगवेगळे प्रश्न घेऊन. आजही आम्ही एका वेगळ्या प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. आपण बघतच असाल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणूर असून संपूर्ण मराठा समाज ह्या आरक्षण मेळाव्यामध्ये एकवटलेला आहे. आज आम्ही संभाजी ब्रिगेडची मुलूक मैदानी तोड प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्याकडे आहोत. त्यांची आपण या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. जय जिजाऊ. जय जिजाऊ. आपण बघतच असाल की संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मोर्चे निघत आहेत, आंदोलन केली जात आहेत. आपण बघत असाल की ह्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला जवळपास 40 वर्ष झालेली आहेत आणि हे 40 वर्षाच्या काळामध्ये अजूनही या आंदोलनाला यश येत नाही. काय वाटतं तुम्हाला? नाही, ही गोष्ट खरी आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा 1981 मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आणि त्यावेळेचे सरचिटणीस शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार यांनी घेतला होता. 1982 ला 22 मार्चला जवळपास 1 लाखपेक्षा अधिक लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये निघाला होता. त्यावेळेस बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते आणि 10 मागण्या अण्णासाहेब पाटलांनी ठेवल्या होत्या. त्यापैकी प्रमुख मागणी होती मराठा आरक्षणाची आर्थिक निकषावर. परंतु एकही मागणी पूर्ण न झाल्यामुळं अण्णासाहेबांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यांनी आत्मबलिदान केलं आरक्षणासाठी मराठा समाजाचे. ते आमदार होते. अशा व्यक्तीने आत्मबलिदान केल्यानंतर सुद्धा मराठा आरक्षणाचा विषय पुढे ऐरणीवर आला नाही. मंडल कमिशनची पार्श्वभूमी होती 1980ची आणि म्हणूनच मागणी होती मराठा समाजाच्या आरक्षणाची. प्रत्यक्षात मराठा आरक्षणाचा विषय जो आर्थिक निकषावर होता तो 1995 ला छावा संघटनेची स्थापना झाली. त्यांनी मराठा आरक्षण हे आर्थिक निकषावरच मागणी केली. परंतु मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम केडेकर आणि संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांनी मात्र आर्थिक निकषावर आरक्षण घटनेत तरतूद नसल्यामुळं मिळणार नाही आणि म्हणून ओबीसीच्या अंतर्गत मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एक असल्याचा अनेक दाखले दिले. 1995 ला खत्री आयोगाची स्थापना झाली. खत्री आयोगाला 2 वेळा संधी मिळाली काम करायची आणि खत्री आयोगाचा निर्णय 1 जून 2004 ला मराठा कुणबी मराठा एकच असल्याचा आला. परंतु तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. हे झालं कसं? तर राज्यकर्ते जे आहेत यांची इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. एकीकडं आयोग हे राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोग आहे. ओबीसीचा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी, इतर मागासवर्गीयांचा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर मागासवर्गीयांचा आयोग आहे ज्याचे गायकवाड माजी न्यायमूर्ती हे आता अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जवळपास 1 वर्ष पूर्णपणे सक्रिय काम केलं आणि त्यांनी क्वांटिफाईड डाटा, न्यायी जे काही माहिती गोळा करायची होती ती गोळा केली. त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच इतर मागासवर्गीय आयोगाबरोबर 10 तज्ज्ञ लोक, मग आर्किओलॉजिकल असेल, इतिहासाचे अभ्यासक असतील, सामाजिक अभ्यासक असतील, भाषाशास्त्राचे अभ्यासक असतील, म्हणजे ज्या ज्या क्षेत्राशी मराठा आरक्षणाचा विषय अडून पडलेला आहे, म्हणजे अगदी त्या आयोगातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की मराठा शब्दाची उत्पत्ती कशी झाली. तर 7व्या शतकामध्ये आपला जो आत्ताचा महाराष्ट्र आहे त्या भागात राहणाऱ्या लोकांना मराठा म्हटलं गेलं, मराठे म्हणलं गेलं. इथपासून म्हणजे प्रदेशवाचक शब्दापासून ते मराठा जातीपर्यंतचा सगळा अभ्यास आपण यावेळेस 1500 पानाचा आयोगाला दिला.
अपेक्षा काय होती की ओबीसी आयोगाने शिफारस केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने न्यायी भूमिका घेऊन ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश केला पाहिजे. पण त्यावेळेसच्या शासनकर्त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला की ओबीसींवर अन्याय होईल, कारण महाराष्ट्रात आणि देशात त्यांना 27% आरक्षण मिळतंय आणि म्हणून एक नवीन वर्गाची मांडणी केली गेली, ती सुद्धा सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास SEBC, एक नवीन वर्ग तयार केला. आता ह्या नवीन वर्गाची मर्यादा काय आहे, तर सुप्रीम कोर्टाचा इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा जो निर्णय 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही, ती एक मोठी समस्या आहे. आणि ती समस्या ओलडायची असेल तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाद करावा लागेल. आणि हा बाद करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा नचिपन कमिटी ही 50%ची मर्यादा, नंतर क्रिमिलियर, हे असे जे काही सुप्रीम कोर्टाने नवीन काही मुद्दे काढले होते इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये, ते रद्द केले पाहिजेत. 11 खासदारांची ही कमिटी होती, स्वतः नचिपन खासदार होते, परंतु संसदेमध्ये तो अहवाल आतापर्यंत मांडलाच गेलेला नाही. जर तो मांडला गेला तर 52% ओबीसींची आरक्षणाची मर्यादा 52% होईल, जी आता 25% कमी आहे. म्हणजे ओबीसींनाही मराठा आरक्षणाला विरोध करायचं काही कारण नाही. त्यांची न्यायी भूमिका आहे की आज 27 मिळते, 25% जर वाढलं तर त्याच्यामध्ये अजून त्यांचा वाटा वाढतोय आणि मराठा समाजाचा समावेश होतोय. पण त्या आजच्या काळामध्ये तो विषय निकाली निघालेला दिसतो. म्हणजे मला तर असं वाटतंय की मराठा आरक्षण 40 वर्षानंतर मृगजळ ठरतंय का काय. मृगजळ म्हणजे काय, वाळवंटामध्ये हरणांना पाणी दिसतं पण प्रत्यक्षात पाणी नसतं. मला असं का म्हणावं वाटतं की आपण लोकशाही स्वीकारली, लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांना न्याय मिळावा म्हणून कायदे मंडळ आलं, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, आणि इथं लोकांचे प्रश्न मांडले जातात खासदारांकडून, आमदारांकडून, आणि मग त्याच्यावर न्यायी भूमिका घेऊन वेळ प्रसंगी आयोग निर्माण करून, कमिशन्स निर्माण करून न्याय दिला जातो. ब्रिटिश काळामध्ये शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्सला 1 वर्षाच्या आतमध्ये न्याय मिळाला. त्या काळामध्ये ब्रिटिश कमिशननी अस्पृश्यांच्या जाती निश्चित केल्या, आदिवासींच्या जाती निश्चित केल्या आणि कमी कालखंडामध्ये त्यांनी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. ओबीसीचं नेमकं आतापर्यंत जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये अनेक जाती समाविष्ट केल्या, पण त्याच्यामध्ये वगळण्याची सुद्धा तरतूद आहे ती काही केली गेली नाही. कारण त्याचं असं आहे की लोकशाहीमध्ये मताचं राजकारण असतं, बेरजेचं राजकारण असतं, आणि म्हणून राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की ओबीसी आयोगाची शिफारस महाराष्ट्र सरकारला असताना त्यांनी ओबीसी मध्ये समावेश न करता एक नवीन वर्ग निर्माण करणं हे मृगजळ आहे. आता सगळ्यात आनंदाची दुसरी बातमी काय आहे की सुरुवातीला अण्णासाहेब पाटलांनी जी मागणी केली होती आर्थिक निकषावरची, त्यावेळेस घटनेत तरतूद नव्हती. आता मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आश्चर्य मला याचं वाटतं की कुठल्याही राजकीय पक्षाची मागणी नाही, कुठल्याही संघटनेची मागणी नाही, कारण जाट सुद्धा जाट म्हणूनच आरक्षण मागतायत, गुज्जर गुज्जर म्हणूनच आरक्षण मागतायत. राजस्थान, गुजरातलं मी सांगितलं, महाराष्ट्रात मराठा म्हणून, आणि सगळेजण ओबीसी मध्ये मागतायत. पण आता काय झालंय, परिस्थिती बदललेली. गायकवाड आयोगाचा अहवाल आल्यानंतर केंद्र सरकारने आता 10% आर्थिक निकषावरचं आरक्षण मान्य करून घेतलंय. लोकसभेत मान्य केलंय, राज्यसभेत मान्य झालंय, राष्ट्रपतींनी सही केलेली आणि त्याची घटनेत तरतूद आणि दुरुस्ती पण झालेली. मग अशा काळामध्ये मराठा महासंघ, छावा संघटनांनी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आर्थिक निकषावरचं आरक्षण राज्यात आणि केंद्रात जर मिळत असेल, कारण काय होतंय की एसीबीसीनी फक्त राज्यातच आरक्षण मिळणार होतं, ते तर केंद्रात मिळणार नव्हतं. म्हणजे एसीबीसीचं महाराष्ट्रात आणि केंद्रात आर्थिक निकषाचं असं होणार नाही, ती गफलत होईल. मला असं वाटतं की एक सूत्रता असण्यासाठी मराठा समाजाला आता 10% आरक्षणामध्येच आर्थिक निकषाचा समावेश केला पाहिजे. आपण आता बघितलं असेल की नुकतंच सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाला स्थगिती दिली आहे, आणि ही स्थगिती दिली असताना आपण संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आहात, एक गेली 25-30 वर्षे आपण या सामाजिक चळवळीमध्ये आहात, तर सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेबद्दल आपली काय प्रतिक्रिया, आपलं काय मत आहे, काय वाटतं तुम्हाला? मूळ कसं आहे की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात होतं त्यावेळेस हायकोर्टाने एसीबीसीला मान्यता दिली. 16%ची मागणी होती नारायण राणे समितीपासून. 16%च्या ऐवजी
जो क्वांटिफाईड डाटा गेला होता त्यांच्याकडे, जी माहिती उपलब्ध झाली हायकोर्टाकडे, त्यांनी मात्र 16% आरक्षण दुरुस्त करून 12% शिक्षणातून 13% नोकरीमध्ये दिली. म्हणजे याचा अर्थ आहे की नोकरीत आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाचं रिप्रेझेंटेशन कमी आहे लोकसंख्येच्या तुलनेमध्ये. आणि म्हणून एसईबीसीचा जो अहवाल आहे तो हायकोर्टाने मान्य केला. परंतु काही लोकांनी परत त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. आता सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसच्या बेंच समोर तो विषय होता. आता सुप्रीम कोर्टाच्या 3 बेंचला घटनात्मक गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कारण इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये 5 जजेसच्या आणि नंतर 9 जजेसच्या पुढे हा विषय गेला होता. आता हा घटनेशी संबंधित विषय असल्यामुळं 3 जजेसला निर्णय घेता येत नसल्यामुळं त्यांनी तो वरच्या बेंचकडे पाठवलेला आहे. आणि वरच्या बेंचकडे ज्यावेळेस चर्चा होईल, सुनावणी होईल, त्यावेळेस एसईबीसीचं आरक्षण राहील किंवा नाही राहणार याचा निर्णय घेतला जाईल. त्याला परत मी तुम्हाला सांगितलं तसं इंदिरा साहनीच्या 50% मर्यादा आहेत, पण 10% आर्थिक निकषासाठी केंद्र सरकारने ते ओलांडलेले आहेत. आता म्हणजे 60% आरक्षण आहेच मुळात. आता म्हणजे 50%ची मर्यादा सुप्रीम कोर्टाची बाद झाल्यासारखीच परिस्थिती. परंतु अशा स्थितीमध्ये परत नवीन 12% शिक्षणात आणि 13% नोकरीमध्ये देणं मला संभाव्य वाटत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की स्थगितीमुळेच अस्वस्थता पसरलेली की बाबा आता स्थगिती मिळाली. हायकोर्टाने तर स्थगिती दिली नाही, नंतर वर्षभरापेक्षा अधिक काळ सुप्रीम कोर्टात प्रलंबित होतं पण स्थगिती नव्हती. मग स्थगिती का दिली? तर मला असं दिसतंय की एसईबीसीच्या अंतर्गत मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये संधी मिळाली आज, आणि उद्या तो कायदाच रद्द झाला, एसईबीसीचा तो वर्गच रद्द झाला, तर त्या मुलांचं अर्ध्यावर शिक्षण सोडावं लागेल, त्यांना ती सवलत मिळणार नाही. ज्यांना नोकरी मिळालेली आहे त्यांना अर्ध्यावर नोकरी सोडायला लागेल. असं पूर्वी मराठा आरक्षणाबरोबर झालेलं आहे. म्हणजे एकीकडे संधी मिळती आणि मग दुरुस्ती होती आणि मग त्याचा फायदा होत नाही. उगाच दिशाभूल करणं. आणि मी मगाशी सांगितलं जसं मराठा आरक्षण हे मृगजळ ठरायला लागले, त्यापेक्षा आपण व्यावहारिक पातळीवर येऊ. सुदैवाने 10% आर्थिक निकषाची तरतूद झालेली आहे. आर्थिक निकषाच्या तरतुदीमध्ये जर मराठा समाजाचा समावेश करायला सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर मग आनंदाचीच गोष्ट आहे. म्हणजे आरक्षणाचा मुद्दाही संपून जातो. एसईबीसीचं काय होईल माझ्या मनात जरा थोडी शंका आहे. आपण बघतोय की आता समाजामध्ये की कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना मराठ्यांना आरक्षणाचा विरोध नाही. प्रत्येकाला असं वाटतंय की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु आपण बघतोय की हे ते मिळत नाही. त्याची काय कारणं असावी, तुम्हाला काय वाटतं? लोकशाहीमध्ये जनमत फार महत्वाचं असतं. तुम्ही विचार करा, 58 मोर्चे निघाले शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने. बुद्ध आणि गांधीचं तत्व पाळणारा हा मोर्चा होता. 2.5 कोटी लोक रस्त्यावर येण्याची जगातली ऐतिहासिक गोष्ट आहे. परंतु दुसरीकडे आपण एक बघितलं पाहिजे की नंतर ठोक मोर्चाच्या माध्यमातून 13,700 केसेस झाल्या. 42 मुलांनी आत्महत्या केली. म्हणजे इंदिरा साहनीमध्ये अजून एक गोष्ट सांगितली की अनन्यसाधारण परिस्थिती असेल तर आरक्षण देता येऊ शकतं. पण कोर्टापुढं हे सांगणं गरजेचं आहे की बाबा नेमकी परिस्थिती काय झालेली आहे. आणि आता मराठा आरक्षणाच्या मागणीचा मूळ जोर कधी धरला तर शेतकरी आत्महत्या हा विषय जसा जसा लोकांमध्ये जायला लागला, त्यातले बहुसंख्य शेतकरी हे मराठा आहे. मराठा समाजाचं नेमकं काय काम चालतं तर मुख्यतः ते कुठं दिसतात तर एकतर शेती उद्योग करतात. आणि शेती ही सध्याच्या परिस्थितीमध्ये क्षेत्र कमी झाले, नापिकीचा आहे, निसर्गावर आहे, आणि शेती करणारा हा मराठा समाज मुख्य. दुसरा तो सैन्यामध्ये दिसतो. म्हणजे तुम्हाला मराठा बटालियन, महार बटालियन असेल किंवा सिख बटालियन असेल, आता कुठल्याही बटालियन मध्ये तुम्हाला जाता येतं. असं काय म्हणजे तुम्ही गोरखा रेजिमेंट मध्ये सुद्धा जाऊ शकता. मुख्यतः सैन्यामध्ये जाणारा हा समाज, सीमेवर रक्त सांडणारा हा समाज, आणि शेतीसाठी घाम गाळणारा हा समाज. पण आज त्याची आर्थिक कुचंबना झालेली, त्याला मार्ग सापडत नाही. आणि सगळ्यांनाच असं वाटतं की जर अस्पृश्यांची, आदिवासींची प्रगती आरक्षणामुळे झाली असेल आणि पुढच्या काळामध्ये मंडल कमिशनमुळं ज्या जाती शेतीच करतात ओबीसीच्या त्यांची सुद्धा प्रगती झालेली दिसती, तर एक भोळी आशा निर्माण झालेली की आरक्षण एकमेव मार्ग आहे. पण मित्रांनो, मला एक गोष्ट स्पष्टच करायला पाहिजे, काही गोष्टी इथं खरं बोलणं गरजेचं आहे की 90ला ओबीसी आयोग लागू झाला, व्हीपी सिंगांनी केला, पण 91ला नरसिंहराव सरकार आलं काँग्रेसचं,
मनमोहन सिंग आणि नरसिंहरावांनी लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याच्यावर सह्या केल्या. म्हणजे काय झालं? जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण. खाजगीकरण कुणाचं? तर सरकारी उद्योगांचं. जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारतानंतर अनेक उद्योग हे सरकारच्या अधीन साम्यवादी धोरणाने केले होते, परंतु भांडवलशाही व्यवस्था जगामध्ये यशस्वी झालेली दिसलेली आहे. अमेरिकेत असेल किंवा अनेक इंग्लंड असेल किंवा युरोपियन देशामध्ये भांडवलशाही व्यवस्था टिकून राहते. सरकारचं काम गव्हर्नन्स आहे, फक्त सरकार चालवणं, या देशाला संरक्षण देणं, कायदा सुव्यवस्था चालवणं. अशा स्थितीमध्ये आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मोदी सरकारने रेल्वे विकायला काढलेली आहे, विमान सेवा विकायला काढलेली आहे, शिपिंग कॉर्पोरेशन विकायला काढलेलं आहे, डिझेल आणि पेट्रोल देणारं इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल किंवा अन्य जे आहेत त्याचं विकायला काढलेले आहेत, किंवा केमिकल फॅक्टरीज ज्या गव्हर्नमेंटच्या त्या विकायला काढलेल्या आहेत. कुठलंही शासन आलं तरी यांना तुम्हाला माहितीसाठी सांगतो की खाजगीकरण करावंच लागेल. राष्ट्रीयकृत बँका आता 5च करायच्या ठरलेल्या आहेत आणि त्याचं परत खाजगीकरण करायचं ठरवलंय. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडं नेमक्या नोकऱ्या राहणार किती आणि गुणवत्ता असेल तरच संधी मिळणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की नोकऱ्या तर कमी होणारच आहे, पण मग संधी वाढणार कुठे आहे? तर खाजगी क्षेत्रामध्ये संधी वाढणार आहे आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. तुम्ही आता म्हणालात की प्रत्येकाला असं वाटतं की आरक्षणामुळे फायदा झालेला आहे, की मराठा समाज जो आहे सैन्यामध्ये आहे, शेती करणारा आहे आणि आपण SC ST OBCच्या लोकांना आरक्षण मिळत असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आरक्षणामुळे फायदा होतोय. परंतु आपण बघत असाल की सोशल मीडियावरती अशा काही पोस्ट येत आहेत की संविधानामुळे मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, असे पोस्ट आहेत. तर अशा अफवा पसरवणाऱ्यांना आणि एकंदरीतच हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे या सर्व मराठा बांधवांना किंवा एकंदरीत सर्व आपण गेली 25-30 वर्ष सामाजिक चळवळीमध्ये आहात, तुमच्या बोलण्याला किंमत आहे, तर तुम्ही काय सांगाल, काय लोकांना आवाहन कराल असे अफवा पसरवणाऱ्या लोकांना? मुळात या भारताची लोकशाही आणि अखंडता ही भारतीय संविधानामुळे टिकून आहे. भारतीय संविधानाचं महत्व हे एक कायद्याचं पुस्तक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भारताच्या संविधानाचं पिरॅम्बलची तत्व महत्वाची, ती चौकट बदलता येत नाही. बाकी आतमधले कायदे मुद्दे त्याच्यात बदल होतात. आतापर्यंत 126-27 वेळा घटनेत सुद्धा दुरुस्ती झालेलीच आहे. घटनेत दुरुस्ती झाली असं नाही, घटनेला आपण वेदाचं प्रमाण मानायला लागलो आणि मग बदल करून देणार नाही म्हटलं तर ते अवघड होईल. पण मूळ जी चौकट आहे तिचा उद्देश काय? समता, बंधुता, न्याय आणि स्वतंत्र. समता प्रस्थापित करायची असेल तर पुढारलेल्या समाजाला मागासलेल्या समाजाच्या बरोबर आणावं लागेल आणि मागासलेल्या समाजाला पुढारलेल्या समाजाच्या बरोबर आणावं लागेल. आर्थिक दृष्ट्या त्यांना संपन्न करावं लागेल, सामाजिक दृष्ट्या त्यांना न्याय द्यावा लागेल. समतेची तत्व फार महत्वाची आहेत. समतेनंतर येतं बंधुत्व. आता बंधुत्व टिकतंय का आरक्षणाच्या मुद्द्यामुळं? तर ओबीसी वर्गाला त्यांच्या हक्का अधिकारावर गदा येते आणि त्यांच्यामधून सुद्धा एक मराठा समाजाला विरोध होतो असं दिसतं. मराठा समाज आणि ओबीसी समाज अत्यंत जवळचे आहेत. म्हणजे धनगर मराठ्यांची शाहू महाराजांनी विवाह लावून दिलेले आहेत. धनगर तर ओबीसी मध्ये आहेत, पण ते आता शेड्यूल ट्राईब्स मध्ये जायची इच्छा व्यक्त करतात. म्हणजे मराठा समाजाची आणि धनगर समाजाचे नातेसंबंध आहेत, परंतु ते ओबीसी मध्ये आहेत. कुणबी आणि मराठा समाजाचे नातेसंबंध आहेत, पण कुणबी ओबीसी मध्ये आहे. मला याचं पुढचं सांगायचं की बंधुत्व बिघडता नाही का? म्हणजे समता, बंधुता, न्याय. आता न्याय मिळतोय का? न्यायाच्या बाबतीत एक मुद्दा खूप महत्वाचा नीट समजून घेतला पाहिजे. न्यायपालिकेकडं ज्या वेळेस युक्तिवाद केला जातो, युक्तिवादात जो श्रेष्ठ ठरतो, ज्याचे मुद्दे पटवून देण्यामध्ये तो यशस्वी होतो, तो न्याय नसतो, तो निर्णय असतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर 2.5 कोटी लोक रस्त्यावर येतात आणि ते न्याय मागतात आणि सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळते, तर त्याला न्याय मिळत नाही, त्याला निर्णय म्हणतात. आपल्याला न्याय अपेक्षित आहे, घटनेला न्याय अपेक्षित आहे. समता झाली, बंधुता झाली, न्याय झाला आणि स्वातंत्र्य. आणि प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य आहे, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. बोलण्याचं आहे, लिहिण्याचं आहे, व्यक्त होण्याचं आहे आणि आंदोलन करण्याचं सुद्धा आहे, विरोध करण्याचं सुद्धा आहे. ते नैसर्गिक आहे. आपण कॉन्स्टिट्यूशनच असं स्वीकारलेलं आहे आणि आपली लोकशाहीच अशी आहे की अगदी मोदी
आणि राहुल गांधी एकमेकाचे विरोधक आहेत, पण एकाच सभागृहामध्ये देशहितासाठी निर्णय घेण्यासाठी त्यांना एकत्रच बसावं लागतं. विरोधक आणि सत्ताधारी एकाच सभागृहामध्ये समाज हिताचे निर्णय घेतात. म्हणून घटना ही समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य या तत्वावर उभी राहिलेली आहे. आणि आश्चर्य वाटेल, जगभरामध्ये अशा अनेक प्रांतांना एकत्र करून निर्माण झालेले देश 20-25 वर्षापेक्षा जास्त टिकले नाही. पण आज 26 राज्य असलेल्या विविध भाषा, संस्कृती, नैसर्गिक तिथली साधन संपत्ती, तिथल्या अनेक गोष्टी, सण उत्सव वेगळे असताना सुद्धा भारत आज सुद्धा अखंड देश आहे. याचं कारण या देशाची राज्य घटना, तिची ताकद. आता हे आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल तुम्ही? लोक आता वेगवेगळे मोर्चे करतायत, वेगवेगळ्या आंदोलन करतायत, तर तुमची काय भूमिका असली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? नाही, हा विषय जोपर्यंत सरकारच्या अधीन होता, राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या, तर आंदोलनाने लोकप्रतिनिधी आपला विषय सरकारपर्यंत मांडतात. आता हा संविधानिक विषय झालेला आहे. हा सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे गेलेला आहे, 5 बेंचच्या जजेसकडे गेलेला आहे. आता ह्या जजेसच्या पुढे काय युक्तिवाद करायचा हे सरकारच्या वकिलांनी किंवा आम्ही काही खासगी वकील देऊ शकतो. आता तुम्ही आंदोलन करत बसला, रस्त्यावर आला, तर तो वेळ आणि पैशाचा व्याप आहे. धमक्या देणं किंवा अनेक काही गोष्टी करणं, सरकारला वेठीच धरणं, मला काही ते पटत नाही. कारण हा विषय सुप्रीम कोर्टाच्या अधीन गेलाय. सरकारच्या हातात निर्णय असता तर सरकारने घेणं अपेक्षित होतं. मुळातच काय केलेलं आहे की तुम्ही एकूण आरक्षणाबद्दल प्रत्येक लोकांनी सहानुभूती दाखवली, सगळ्या राजकीय पक्षांनी दाखवली, सगळ्या जाती समूहांनी, वर्गांनी मराठा समाजाबद्दल आरक्षणाची सहानुभूती दाखवली. पण निर्णय कसे घेतले जातात? जे न्यायी आहेत, म्हणजे ओबीसी मध्ये गेलं तर ओबीसी वर्गातल्या आहे त्या जातींवर अन्याय होईल म्हणून मराठा समाजामध्ये ते टाकायचं नाही. हे कसं काय बरोबर आहे? हे काय बरोबर नाही. परंतु बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला सुद्धा वाटतं की ह्या सुद्धा जातींना न्याय मिळाला पाहिजे, आम्हालाही मिळाला पाहिजे. पण मग घटनात्मक अडचणी येतात, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या अडचणी येतात. मग प्रश्न असा येतो की एकाच मुद्द्यावर 40-40 वर्ष काम करण्यापेक्षा मला असं वाटतं आजच्या तारखेवर की जागतिकीकरणाने स्पर्धा निर्माण झालेली. सुरुवातीच्या काळामध्ये आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारी उद्योग होते, संरक्षित उद्योग होते, संरक्षित नोकऱ्या होत्या. पण आता खासगीकरणाने संरक्षित काहीच राहिलेलं नाहीये. तुम्हाला गुणवत्तेवरच काम करावं लागेल. आणि आता जागतिकीकरणामुळे काय झालंय लक्षात घेतलं पाहिजे, जगात स्पर्धा निर्माण झाली. आणि म्हणून मी स्वतः एक व्याख्यानाचा विषय ठेवलेला आहे, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूक आपला. याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांचं 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळेस राज्याची कल्पना होती, अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला. याचा अर्थ काय, तंजावर पासून पेशावर पर्यंत माझं राज्य असेल. पण शिवाजी महाराजांच्या हयातीत ते झालं नाही, संभाजी महाराजांच्या हयातीत झालं नाही. पण त्यांच्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. याचा अर्थ आहे की विचार आणि प्रेरणा जिवंत असेल तर समाज घडतो. मला असं वाटतं की समाजाला उच्च दर्जाची प्रेरणा दिली पाहिजे, वेगवेगळ्या स्पर्धेत उतरवलं पाहिजे आणि चांगले आपल्याला आयडियाज तयार करायला पाहिजे. आज जागतिक स्पर्धेमध्ये आपण उतरलं पाहिजे. आणि अशा वेळेस मला वाटतं की 10% आर्थिक निकषाचं आरक्षण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची की बार्टीच्या माध्यमातून जशी प्रगती शेड्यूल कास्ट मध्ये झालेली आहे, आदिवासींचं महामंडळ एक आहे त्याच्यातून झालेली, तसं सारथीची स्थापना झालेली. आणि सारथीला किमान पहिल्या टप्प्यात 5,000 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने जर केली, आता अजित पवार अर्थमंत्री आहेत, त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. 30 असे वेगवेगळे विभाग केलेले आहेत. स्किल डेव्हलपमेंट असेल, शिष्यवृत्ती असेल, परदेशात शिकण्यासाठी जाण्यासाठी काही शिष्यवृत्ती असेल, काही मुलांना काही मदत करायची असेल, तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये असे 30 वेगवेगळे मुद्दे काढलेले आहेत. आणि त्याच्या माध्यमातून अधिक विकास होऊ शकतो. म्हणून सारथीला पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 कोटी रुपये आम्हाला अपेक्षित आहे, पण किमान पहिला टप्पा 5,000 कोटी रुपये देऊन सारथीला सक्षम केलं पाहिजे. ज्या योजना आहेत त्या 30 योजना कार्यान्वित करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी. आणि 10% आर्थिक निकषाचे आरक्षण जे महाराष्ट्रात पण मराठा समाजाला लाभदायक ठरल, केंद्रात सुद्धा लाभदायक ठरल आणि जो नवीन वाद काही उत्पन्न होण्याची शक्यता आहे ती टाळल. पण याच्यासाठी राजकारण विरहित आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. कारण फडणवीस ज्यावेळेस सत्तेत होते त्यांनाही मराठा आरक्षण द्यायचं होतं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना त्यांनाही आरक्षण द्यायचं होतं, तरी ते एकमेकाच्या विरोधात भूमिका वाटतात. यालाच राजकारण म्हणतात. पण सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं 10% आर्थिक निकषाचा लाभ मिळावा
आणि सारथीला 5,000 कोटी रुपयाची तरतूद करावी अशी माझी विनंती आहे. धन्यवाद दादा. आपण त्याला असंच पुन्हा पुन्हा जागृत न्यूजला वेळ द्यावं आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करून आपले मत, आपले विचार, आपली प्रतिक्रिया द्यावी. पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. जय जिजाऊ.